हो, एवढा मोठा आवाज कसला झाला? माझा बटवा पडला. हे एवढूशा बटव्याचा एवढा मोठा आवाज? हा. अहो या बटव्यात एवढं काय आहे? समजा यामध्ये. अहो एवढ्याशा बटव्यात सगळं कसं काय असू शकतं? एवढ्याशा अख्खी चाळ बसेल यामध्ये. बसेल? खरं नाही वाटत तुम्हाला? नाही नाही नाही, माझा तुमच्यावर विश्वास आहे. बसेल बसेल. थांबा, मी तुम्हाला दाखवते काय यात. हे बघा, लिपस्टिक. याच्यानं मी कोणाचं बी तोंड बंद करू शकते. हा. अरे वा. ही हाय बांगडी. याच्यानं मी कोणाचे बी हात बांधू शकते. हे आहेत कानातले. याच्याने कुठं काय चाललंय ना मी समजा ऐकू शकते. पण ऐकायला ह्याची काय गरज आहे? कान आहेत की ऐकायला? हे घालायला नाही, म्हणजे कानाने बी ऐकते, पण ह्याची जास्त मदत होते. या आहेत सँडल्स. हे मला किती बी उंच उडायला मदत करते. हा बघा माझा ड्रेस. छान आहे ना? छान आहे. अहो पण तो ठेवा आतमध्ये, कोणी पाहिलं तर. ठेवा ठेवा. तुम्ही दोघं ना काम सोडून गुलू गुलू गप्पा मारायला लागलाय काय? माझी शोभा नाही, अख्खं रान मोकळच तुम्हाला. मार्याला मारतो. काय ग? माझ्या थोबाडाकडे बघण्याचे पैसे देत नाही आम्ही तुला, काम करण्याचे पैसे देतोय. जा जा, पोहे करून आण माझ्यासाठी. जा. ए टिमार त्याला मारतो. काय ते? काय कुणाचं आहे? सरळ सांगा मास्टर, कुणाचं आहे? हे ड्रेस. अरे ड्रेस मला दिसतोय, नजर कुठली नाहीये माझी. चांगलं दिसतंय मला. कुणाचं आहे सांग मला आधी. कुणाचं आहे? चहा घ्या ना. कशा लोकीचा कान तांडव करताय? ए, काय करायचं काय नाही करायचं ते तू मला शिकवायचं नाही. हा, सांगून ठेवते मी तुला. पण दोघांचं जे काही चाललेलं असतं ना ते मला चांगलं कळते. माझ्या नजरेतून सुटत नाही कधी. शोभा नाहीये मी, आई आहे तिची आई. 4 पावसाळे जास्त बघितलेत मी. नदलाच्यासारखं ऐकतोय मी याला. मावशी बसा तुम्ही, चहा घ्या, मी तुमच्यासाठी पोहे आणते. अरे वा, माझ्याच घरात माझाच पाहुणचार चाललाय का? आणि पोहे आणते तुमच्यासाठी. दे जा, काम कर, चाल. सगळं माझी नजर आहे तुमच्यावर. जे काय चाललंय तुमचं ते. खरंच शोभे, कसं होणार ग बाई तुझं? कापूस चांगलं दिसते. गेल्याने शिलाई पण चांगली मारली. काय पोहे ठेव. मास्टर द्या. हो कापड चांगलं आहे रे. हो हो. कुठे मिळतं रे? आहे एक ठिकाण आहे. चांगला शिवलंय, चांगला शिवलंय. मी नाही शिवलंय. तू नाही शिवलं? नाही. तुझा नाही हा ड्रेस? नाही माझं नाहीये. तुझा नाही? बरं झालं, टिप मारून झाली त्याला. हो हो झाली. हा दे इकडे दे. हा, काम करा. गुलू गुलू गप्पा मारत बसू नका. अधून मधून येणार आहे मी, सांगून ठेवते. या ना कधी या. बारीक नजर आहे माझी तुमच्यावर. हो हो हो. ए तू चहा ठेव गरम करून, मी नंतर येते.
मालक काय केलं तुम्ही? अहो, मी कुठे काय केलं? ते म्हातारीला माझा ड्रेस का दिला? अहो मी नाही दिला ड्रेस, त्या स्वतःहून घेऊन गेल्या, बघितलं ना तुम्ही? मी तो ड्रेस परत आणते. अहो आता नका जादू करू, त्यांच्या हातात ड्रेस आहे, त्यांना कळेल. माझ्या ड्रेसला कोणी बी हात लावलेला मला नाही आवडत. मला माझा ड्रेस पाहिजे. अहो ऐका, थोड्या वेळाने मी त्यांच्याकडे जाऊन घेऊन येतो, ते विसरलेले असते. ते नाही इसरत. मला ना राग आला, मी काय बी करू शकते. काय काय करू शकते? मी त्यांना ढगात पाठवीन. अहो असं करू नका, एकमेव सासू आहे माझी, आणि मग शोभाला काय उत्तर देणार? थांबा ना, मी बघतो काय ते. करा काहीतरी, नाही तर माझा ड्रेस परत घेऊन ये. मी करतो काहीतरी, तुम्ही शांत राहा. शांत राहा, मी करतो काहीतरी. आहे ना मस्त मस्त आहे ना ड्रेस. अय्या, खूप छान आहे. किती मस्त आहे. कुणी शिवलाय? अगं मास्टर डे कडे होता. मग एकदम मस्त आहे. ए अंजे, हा. मावशी, आपल्या चाळीत असा ड्रेस कुणीच घालत नाही. हो ना, कुणीच नाही घालत. मग कोणासाठी शिवलाय? तेच ना, तेच तर मला बघायचंय, कुणासाठी. दादांनी वहिनींसाठी शिवलाय ना? अगं बाई, शोभाताईंसाठी. माझी शोभा किती साधी आहे, असा ड्रेस घालते का कधी? मग पण दादा सरप्राईज देणार असतील तर? शोभाताईंना ना? अजून कोणाला? शोभाताईंनाच. सरप्राईजच असणार आहे. काय म्हणाला? काय नाही, चाललंय तुमचं नसत्या चौकशा लागतात. लता, शोभा वहिनींना तो ड्रेस कसा काय दिसत? दादा ऐका ना. ऐक मी ना आता खूप घाईत आहे, तुझी सगळी कामं मी नंतर करीन. ना चालेल? घाई असणारच, सरप्राईज द्यायचंय ना. कसलं सरप्राईज? आम्ही बघितलाय तुम्ही शिवलेला ड्रेस. अहो मी नाही शिवला कुठला ड्रेस. लपवताय ना, लपवताय. पण दादा म्हणते ना मी तुम्हाला, हो. बहिणीपासून काय लपवायचं? लपवायचं काय? लपवायचं काहीच नाहीये. एवढा महागडा ड्रेस विकत घेता येणार आहे का? शिवलाच असणार. दादा सांगा ना तुमच्या सरप्राईज बद्दल. सांगा, बिनधास्त सांगा. आम्ही नाही सांगणार कोणाला. काय ग? मी काय कोणाला सांगणार? मला काय सांगतो नंतर. मी नसते तिकडे कसलं सरप्राईज, कुठला ड्रेस? म्हणजे हो थांबा, बघा पहिला ड्रेस बघा. अरे बापरे, जाते. काय व्हायला लागले? अरे हे देवा, अरे मला माझा ड्रेस पाहिजे. अगं बाई, असं कसं भूकंप झाला? आपल्या चाळीचं काही खरं नाही. अरे बापरे, चाळीची डागडुजी करून घ्यायला पाहिजे रे. आम्हाला काय सांगतोयस? अध्यक्ष तू आहेस ना, तू करून घे. नाही तर काय, आता काय झालं असतं, मेलो बिलो असतं म्हणजे. मला वाटतं हा, माझ्या शोभेच्या आयुष्यात भूकंप येण्याआधी ना मला काहीतरी करायला हवं. मास्टर द्या, मला मूर्खात काढतोय. मला काय कळत नाही असं वाटतं का तुला? माझ्या डोळ्यात धूळ फेकणं एवढं सोपं नाही, आणि तुला तर ते जमणारच नाही. हा ड्रेस माझ्या शोभासाठी तर नक्कीच नाही. माझी पोरगी किती साधी बोळी आहे, असे कपडे घालेल का माझी लेक? नाही, मग कोणासाठी शिवला असेल आणि हा ड्रेस? कोण ते मला कळलंच पाहिजे.
शोधलंच पाहिजे मला ते. एकदा का मला कळलं ना मास्तरड्या, बघ तुला मी कशी सरळ करते ते. नावाची लीलावती आहे मी. हो काय असता करतोय आते? काय ते हे काय भूकंप होतोय इथे. भूकंप होतोय ना. मला तो ड्रेस द्या. ड्रेस ड्रेस तुझा नाही आहे ना? माझं नाही. तुला कशाला हवाय? अहो असं करू नका. ड्रेस द्या, नाही तर प्रॉब्लेम होईल. कसला प्रॉब्लेम? अहो माझ्यावर विश्वास ठेवा. तो ड्रेस द्या, नाही तर आपण सगळे प्रॉब्लेम मध्ये येऊ. नाही, तुझ्यावर विश्वास नाही आणि तुला मी हा ड्रेस देणार नाही. अहो असं काय करताय तुम्ही? तुला जायचं नाही, इथंच थांबायचं. थांब. हा गडे, प्लेट नेऊन ठेव तिकडे. पाणी घेऊन ये मला. जा. आण. घेऊन ठेव ग्लास आणि बानूला सांग जेवण करायला. जरा आडवी होते. तुम्ही असं करू नका. मला फार भीती वाटते. आणि ते म्हातारने माझा ड्रेस घेतला चालतं होय तुम्हाला? अहो पण आपल्याला असं कोणी इथे पाहिलं तर फार मोठा प्रॉब्लेम होईल. मला माझा ड्रेस पाहिजे. अहो पण मी आता कसं आणू, काय करू? म्हणजे त्या ड्रेस उशाखाली घेऊन झोपले. मलाच काहीतरी करायला लागेल. अहो काय वाटेल ते करा, पण पाय आपटू नका. इथे सगळे जण खाली. बघा तुमचा ड्रेस. हात सोडा. हात सोडा. माझा हात सोडा. ती म्हातारी माझा ड्रेस डोक्याखाली घेऊन झोपली. मी गायब करते. असं काही करू नका. शोभाला कळलं तर तिला काय उत्तर देणार? त्यांना नाही गायब करते मी, ड्रेस गायब करते. पण डोक्याखाली ठेवलेला ड्रेस जर का तिथनच गायब झाला तर त्यांना कळणार नाही का? त्यांना उत्तर काय देणार? मी काहीतरी करतो. थांबा. मिळाला. आता ड्रेस मिळाला. मला मी गायब करते. गायब नका करू. थांबा, मी करतो काहीतरी. त्यांची स्मृती घालवते. त्यांना काही लक्षात नाही राहणार. मी हात जोडतो. ऐका त्यांची स्मृती. मास्टर तू अजून गेला नाहीस? त्यांना तो ड्रेस हवाय. ए तू नको त्याची वकिली करूस. म्या कुठे वकिली करते? मग हे असं मध्ये मध्ये बोलायचं तुला कोणी सांगितलंय? अहो असं काय बोलले म्या फक्त एवढंच म्हटलं की ड्रेस हवाय त्यांना. तो बोलू दे ना. तुला काय करायचं? त्याला ड्रेस हवा. तुम्ही भांडू नका प्लीज. आता तू मला शिकवणार का काय करायचं आणि काय नाही ते? हा मास्टरड्या, हा तुझा ड्रेस नाही ना? नाही. हा विषय संपला. ठीक आहे. हा ड्रेस ना जाळूनच टाकते. असं करू नका प्लीज. असं करू नका. का नको करू? अहो किती चांगला ड्रेस आहे. पाहा ना, कशाला जाळायचा? तुझा नाहीये ना. माझा मग आपल्याला काय करायचं? तो विषय संपला. जाळून टाकणे. इतका चांगला ड्रेस आहे, कशाला असं कर? जाऊ दे ना मग आता. कशाला जाऊ द्या, कापून टाकूया. अहो कसे पण असे कशाला करायचं? अहो म्हातारीला थांबवा, नाही तर मी काही बी करीन. माझ्या ड्रेसला जर काही झालं ना तर मी सोडणार नाही त्यांना.
सगळी धार होती. हा कापलं का जात नाही? हे बघा सासूबाई, इतका चांगला ड्रेस फुकट जाऊ नये म्हणून कदाचित असं होत असावं. कशाला? घरात काय चिंध्यांची भर कमी आहे? त्याच्यात हे ठेवतोयस? ठीक आहे, कापलं जात नाही ना, हाताने फाडते ना. अहो पण तुम्ही असं का करताय? असं का? मग सांग ना, हा ड्रेस कुणाचा, तुझ्याकडे कसा आला, काय ते खरं खरं सांग ना मला. बोल बोल. आता नरड दाबलं गेलं का तुझं? खरं काय ते सांग मास्टरड्या, नाहीतर हा ड्रेस ना मी फाडून टाकणार. थांबा, सांगतो. हा ड्रेस भानूचा आहे. हं? भानूचा? हो. मला ना पहिल्यापासूनच संशय होता, हा ड्रेस तुझा. अरे मास्टरड्या, ही परकी आहे रे. ते सोड, तुला जनाची नाही निदान मनाची तरी वाटायला हवी होती की नाही? हा? एवढी चांगली बायको असताना हे असले थेर करतोस? सासूबाई, मी असलं काहीही केलेलं नाही. गप, काही बोल नकोस. सगळं करून सवरून मी नाही त्यातला कडीला वाचला, सगळं कळतं मला. हे बघा सासूबाई, मी कधीही खोटं बोलत नाही आणि आत्ताही खोटं बोलत नाहीये. हो का सत्यवान? हा? मग हा ड्रेस तिच्यासाठीच तू शिवलाय, हे का नाही सांगितलंस तू मला आधी? कारण तो ड्रेस मी भानूसाठी शिवलेला नाहीये. हा? म्हणजे विकत आणलास तर? सासूबाई, मी तो ड्रेस विकतही आणलेला नाहीये. हो, मग हिच्याकडे हा ड्रेस आला कुठून? चोरी केली का कुठे? मावशी, मला सारखं सारखं चोर नका म्हणू. हा? तुला चोर नाही म्हणायचं तर मग काय म्हणायचं ग? मालक, त्यांना सांगा तुम्ही. हे बघा सासूबाई, भानू, आता मला त्यांना सगळं खरं खरं सांगावं लागेल. म्हणजे अजूनही सत्य लपवलेलंच आहेस तू? मास्टरड्या, खरं काय ते सांग, हा ड्रेस कुठून आला? भानूच्या त्या बटव्यातून. काय? या या बटव्यातून हा ड्रेस? हा ड्रेस या बटव्यातून? अहो खरंच, त्या बटव्यातून तिने मगाशी सँडल्स पण काढले. ए मास्टरड्या, मला काय येडी समजतो का तू? हा? तिचं चेकअप केलं पाहिजे, गरज आहे. अहो मावशी, त्यांच्यावर विश्वास ठेवा, ते खरं सांगताय. अरे वा, उंदराला मांजराची साक्ष. उद्या काय वाटेल ते सांगेल तो, त्याच्यावर पण विश्वास ठेवू का मी? पण तुम्हाला असं का वाटतंय हा ड्रेस माझा नाहीये? अगं, तुझ्याकडे बघितल्यानंतर हा ड्रेस घालण्याची तुझी ऐपत तरी आहे का? हा, सांग बरं. का कोणी दिला तुला, का कुठे मिळालाय? हो, मिळालाय मला, घरच्यांनी दिलाय. खानदानी ड्रेस आहे तो. खानदानी? एवढा महाग? होय, आम्ही आधी श्रीमंत होतो. मग इतके दिवस आम्हाला दाखवला नाहीस, घातलं पण नाहीस. आता दाखवायचं काय त्यात? आजच काढलं म्हणून मालकांना दाखवला. तुझंच आहे? होय. ठीक आहे, विषय संपला ना आता तुझाच म्हटल्यानंतर. अगं बाई, एवढा वास मारतोय ग याला. इतकी वर्ष धुतला होतास का नाही? पण मास्टरड्या, यातनं तू सुटलास, पण माझ्या नजरेतून सुटला नाहीस बरं का. माझी बारीक नजर आहे तुम्हा दोघांवरती. एक दिवस ना सगळं शोधूनच काढणार मी बरोबर.